नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कमरबाग, मेघवाडी, जोगेश्वरी पूर्व या परिसरात आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या तेजल राजेश राणे या वहिनींना भेटणार आहोत. या वहिनींना भेटून त्यांना बोलतं करूया. राणे कुटुंबात जाऊन त्यांची प्रेमकथाही ऐकूया. चला बघूया. स्वागतासाठी सगळे सज्ज आहेत. अधिक वेळ नको दौडूया. गप्पांनाच थेट सुरुवात करूया. नमस्कार नमस्कार नमस्कार. घ्या उखाणा. सासर माहेरची मंडळी आहेत. एक मिनिट, हे माझ्याकडे द्या. का मी घेतलं सांगू का? सासर माहेर मी पकडून ठेवतो. घ्या. सासर माहेरची मंडळी आहेत हौशी. राजेश रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. हे घ्या तुमचं तुम्ही. थँक्यू. द्या ओळख करून सगळ्यांची. हे मिस्टर. नमस्कार. हे मोठे ननंद. नमस्कार. 2 नंबर ननंद. नमस्कार. 3 नंबर ननंद. नमस्कार. हे आमचे काकी. नमस्कार. ते मोठे नंदेचे मिस्टर. नमस्तर. 3 नंबर नंदेचे मिस्टर. हो नमस्कार. तो भाचा. नमस्कार. तो जावई. नमस्कार. ती भाची. नमस्कार. मी मोठी भाची. नमस्कार. 2 नंबर भाची. नमस्कार. हा माझा भाऊ. नमस्कार. बाकी एक पूर्ण कमरबाग फॅमिली आमची. हो का? व्हेरी गुड. सगळ्यांना नमस्कार. आणि ही माझी मुलगी. हो. हा मुलगा. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. कुठलं बालपण? जोगेश्वरी. जोगेश्वरीत कुठे? मेघवाडीत. शाळा कुठली? इथे बॉम्बे सेंट्रलला. बरं, मग मेघवाडीत बॉम्बे सेंटरला शाळेत पहिले जायचं. तिथे मामा होते ना, तिकडून आम्ही इथे आलेलो. आपलं बालपण कुठलं? माझा जन्म इथेच, बालपण पण सर्व इथे. घरी कोण कोण होतं? घरी आई वडील होते. आता आई सध्या नाही. आणि 3 बहिणी. असं आमचं कुटुंब. सगळं बालपण तुमचं तिकडे का? हो. मुंबई सेंट्रल. हो. मग घरी कोण कोण होतं तुमच्या? आम्ही 4 बहिणी, 1 भाऊ. कॉलेज कुठलं? इस्माईललाच आहे. इस्माईल कुठलं? योगेश्वरीला. तुम्ही? मी पण इस्माईलला ग्रॅज्युएशन केलं. नाही, पुढे स्टोरी आहे. काय काय पुढे स्टोरी आहे? याच्या पुढे खरी स्टोरी आहे. सांगा, कधी कोणाला, केव्हा, कधी, कसं बघितलं? गरबा खेळायला आम्ही एकत्र होतो इथे वरती. कुठे? आमच्या इथे वरती मैदान होता तिथे पहिला. मग त्या मैदानात काय झालं? गरबा खेळायचो आम्ही तिथे. पण तुम्ही जोगेश्वरीत कशाला आले होते? आम्ही इथे पण रूम होता आमच्या, इकडे राहायला आलेलो. नंतर हा. दंगा झाल्यानंतर आम्ही इथे राहायला आलो, तेव्हा इथे गरबा खेळायचो आम्ही. मग हे काय करायचे त्या गरब्यात? ते पण गरबा खेळायला यायचे तिकडे. ऍक्च्युली मी तेव्हा जॉबला होतो. म्हणजे सेकंड शिप असायची तेव्हा माझी. तुमची? हा तुम्ही नोकरी करत होता? हा नोकरी कुठे? तेव्हा चर्चगेटला होतो. चर्चगेटला. एक दिवस गरब्याचा माझा चुकला. ते सेकंड डेला मी आलो लवकर येऊन गरबाला आलो. तेव्हा मग ही गरबा खेळायला आली आणि त्याच्यानंतर ओळख झाली आमची. तुम्ही तिकडे त्यापूर्वी आला होता? हो हो. बरं, मग त्यापूर्वी तुमची ओळख होती? नाही. कधी एकमेकांना बघितलं नाही नव्हतं? नाही. गरब्यामध्ये एक दिवस तुमचा मिस झाला. दुसऱ्या दिवशी तुम्ही आलात. मग काय झालं? मग दुसऱ्या दिवशीपासून आम्ही गरबा खेळायला लागलो. मी- दोघेच? नाही नाही, ग्रुप होता आमचा. हा बरं बरं. माझे एक मित्र होते एक संदीप सावंत म्हणून. तर ते आणि त्याचे मिसेस ते खेळायचे कपल मध्ये गरबा. कपल मध्ये? हा, तर मग मग तुम्हाला, मी त्यांना जॉईन केलं तेव्हा मग ही यायला लागली बरोबर. तुम्ही कपल शोधत होता तेव्हा? नाही मग काय, कसं काय हो माऊली, तुम्ही सांगा हो. नाही, ते वहिनी आणि दादा इथे राहतात ना, ते गरबा खेळायचे. मग ते लोक आम्हाला जॉईन करायचे की या तुम्ही आमच्या बरोबर, तुम्ही दोघे खेळा. दोघेच? आपण चौघे. हो, आपण चौघे मिळून खेळूया गरबा. नाही पण ओळख नव्हती ना एकमेकांची? म्हणजे फर्स्ट जशी ओळख झाली, नंतर ते लोक घ्यायचे कशी ओळख आम्हाला. झाली? असं खेळता खेळता आपण कसं ग्रुपमध्ये येतो पटकन की या बरोबर खेळूया, असं ओळख झाली. मग ते लोक आम्हाला घ्यायला बरोबर. रोज की या आपण चौघे खेळूया असं. सुरुवात कशी झाली? सुरुवात नाही, मग ते मला विचारले. काय विचारले? सांगतो. सांगा, काय विचारले? दसऱ्या दिवशी तिला फक्त विचारलं की बाबा तू मला आवडते. हे कधी विचारलं? दसऱ्या दिवशी. दसरा. मग काय झालं? सोनं बिनं घेऊन गेले होते का आपट्याची पानं? मग नंतर आईने सांगितलं की मी विचार करून सांगेन. मग पुढे काय झालं? पुढे आता हिच्याकडनं आन्सर घ्यायचं होतं. मग हिच्या मैत्रिणीची फ्रेंडशिप केली. हो,
किंवा आईच्याकडनं रिप्लाय यायचं, तू जाऊन विचार काय झालं. मग त्यांनी विचारलं तुम्हाला? हो. मग? मग आम्ही एक दिवशी कुठे वरती कालीमाता मंदिर आहे महाकाईला, तिकडे गेलेलो. तुम्ही आणि मैत्रिणी गेला हो होता? हो हो. पण ह्यांना बोलवलं होतं तिकडे? नाही, ते आलेले तिकडे. तुम्ही कशाला गेले होते तिकडे देवळात? तिच्याकडनं उत्तर पाहिजे होतं ना. मला सांगा, मग त्या देवळात तुम्हाला काय उत्तर मिळालं? हो, मिळालं ना. हो. पण मग त्यानंतर खरं तर होकार दिल्यावरती सुरुवात झाली असेल ना? पण मग या एवढ्या ह्याच्यामध्ये कोणाला कधी डाऊट नाही आला, संशय नाही आला? इथे का माहित नाही, इथे आलेलं. हे कोणाला असं वाटलं नाही की यांचं काही सुरू आहे वगैरे असं? नाही. नाही. मग कसं काय जमवलं तुम्ही हे सगळं? काय ते प्रेम झालं की सगळं जमतं. किती दिवस सुरू होतं हे सगळं? ऑक्टोबरमध्ये दसऱ्याला तिला प्रपोज केलेलं आणि 1 एप्रिलला मी लग्न केलं. अच्छा, लगेच 6 महिन्यात? पण मला सांगा, मग तुम्ही घरी कसं सांगितलं? घरी नाही सांगितलेले. सांगितलंच नाही? नाही सांगितलं. तुम्ही नाही तुमच्या घरी? मग लग्न कसं झालं? कोर्ट आम्ही कोर्ट मॅरेज केलेलं कुठे? बँड्राला. हा का? पण घरी का नाही सांगितलं? घरी आम्ही साऊथ इंडियन आहे, आंध्राची मी साऊथ इंडियन आणि हे महाराष्ट्र नाव त्यांनी साऊथ डायरेक्टली म्हणलं घरातले कसं हे करणारच नाही. असं तुम्हीच ठरवलं? हो. मग ऍक्च्युली माझ्या घरी म्हणजे समजलेला आई बाबांना, पण ते लोक म्हणजे हे नाही करायचे की नाही. पण हा पप्पांना आवडायचं का, पप्पा बोलायचे कधी येताना जाताना वगैरे पप्पांशी बोलायचं तो असं. पण त्यांना नाही, म्हणजे नाही अजून, म्हणजे असं नाही पाहिजे, असं नको म्हणून. मग आम्ही काय केलं नाही, पण म्हटलं, घरी कळलं होतं? हा थोडाफार असं, पण एवढा काही हे नव्हता. अंदाज आला होता? अंदाज आला. मग घरच्यांची प्रतिक्रिया नकारच होती? नकारच होती. तुमच्या घरी? कळलं म्हणजे जेव्हा मी हिला घेऊन गेलो तेव्हा कळलं. पण घरी गेल्यावरती प्रॉब्लेम होईल याचं टेन्शन नाही आलं तेव्हा? आहे तो सिच्युएशन होता तसं, आता काय. असं असं. मग काय केलं? लग्न करून थेट घरी आलात? नाही, मग आम्ही आधी म्हटलं की देवळात गेलो, नंतर म्हटलं पोलिस म्हणजे घरीच कळवले ते लोकांनी. मग राहायला कुठे लागले तुम्ही? इथून जाऊन मी वसईला एक रूम घेतलेली. बरं. तिकडे होतो आम्ही थोडे दिवस. मग लग्न केल्यानंतर तुम्ही थेट घरी आलाच नाही? नाही. इथूनच जोगेश्वरीवरून तुम्ही वसईला गेले? हो, तिकडे होतो थोडे दिवस, 6-1 महिने. त्याच्यानंतर मग माझ्या बहिणीने मला मदत केली. पण नंतर मग घरी कधी आले परत? घरी आम्ही बेबी झाल्यावर 6 महिन्यांनी आम्ही घरी आलो इथे. अच्छा. हो, पण तेव्हा कसं स्वागत झालं? हो हो, झालं छान. आणि तुमच्याकडे हे जावई कधी गेले? जावई अजून नाही. अजून नाही? नाही. किती वर्ष झाली लग्नाला? आता 17 वर्ष झाली आम्हाला. मग कुठे असतात आई? आई आता इथे नाही, पूनम नगरला राहिला आई बाबा. मग कधी प्रयत्न नाही केला? कोण नाही, तिथून भाऊ येतो माझ्याकडे. पण कधी मिस नाही करत आई हा, बाबा? भरपूर. प्रयत्न नाही करत? कधी समोर आले आई बाबाचा बोलण्याचा तुम्ही प्रयत्न केला? नाही, ती बोलते. कारण जेव्हा माझी आई गेलेली ना, तेव्हा ते तिच्या आईचे आई वडील दोघंही आलेले, तेव्हा तिच्याशी बोललेली दोघंही. पण तरी प्रत्येक वेळेला वाटत राहत. हो. हो ना. आता या कॅमेऱ्यात बघा, आणि आई बाबांना आवाहन करायचं असेल तर काय करायला सांगा? काय नाही, तेव्हा आम्ही लहान होतो, चुकी झाली. मम्मी पप्पा सॉरी. नाही होणार आता. कितीही सुख, कितीही ऐश्वर्य जरी जमा झालं तरी आई बाबा, त्यांचे आशीर्वाद हे मिळावे. कारण त्या त्या वयात नकळत झालेल्या चुका आणि त्यातून बऱ्याचशा गोष्टी घडत जातात. शेवटी आता आई बाबांनाही प्रार्थना की बघितलं किती मिस करताय हे लेकरू तुम्हाला. तेव्हाची चूक झाली तीही मान्य आहे, पण आता सगळं सुखाचं संसार, अत्यंत आनंदाचं, वैभवाचं, समृद्धीचं सगळं जीवन जगतायत. तेव्हा भरभरून आशीर्वाद द्या, आणि काही चुकलं असेल तर क्षमा करा, एवढंच मागणं, दुसरं काही नाही. पण माऊली, मग आता माहेरचं कोण आलंय इथे? भाऊ आले मला. भाऊ आलाय ना? हॅलो, नमस्कार. नमस्कार. पण मला सांगा, आता सगळं व्यवस्थित आहे? आता व्यवस्थित आहे. एकदम मस्त. हो हो ना? हो. असेच आनंदात राहा, हसत राहा. आणि बघितलं, 17 वर्षानंतर आठवणींचा अल्बम चालला गेला आणि नकळत भावनांचा बांध फुटला. आता या ठिकाणी पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार या माऊलीला बघूया. हे घ्या, 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. चार संधी. हो. त्या 4 संधीमध्ये 1 रुपया मिळाला तर सगळ्या वस्तू तुम्हाला मिळणार, म्हणजे 4 वस्तू. हो. सगळे मदत करू शकता. ह्याच्यावर ठेवलं. 500 रुपये. आणखी 3 संधी आहेत, 1 रुपया मिळाला पाहिजे.
100 रुपये. आता 2 संधी राहिले. 1 रुपया. आता चौथी वस्तू पाहिजे ती घ्या. स्पीकर तुला गरब्याची गाणी वाजवायची. मुलगा आहे? कितवीत आहेस? 7वीत. तर ग्रॅज्युएट झाल्यावर गाणी वाजव. 2000 रुपयाचं बक्षीस आहे. 2601 रुपयाचं बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आपण कोण यांच्या? तिची मोठी नणंद. नणंद. बर, मग काय सांगाल तुम्ही या दोघांबद्दल? खूपच चांगली चांगली आहे. आहे. हा, साऊथ इंडियन आहे ती, पण असं आम्हाला कधी तिने जाणूच दिलं नाही. नाही. तिचा स्वभाव खूपच चांगला आणि कायम तुम्ही म्हणता ना, आता ती रडली कशी बाबा बोलले ना, पण तिला आम्ही कधी अशी बघितलीच नाही रडताना. कायम हसत असती आणि खूपच. 17 वर्ष भाऊ रडतोय तिथे नाही दिसलं. कोण? भाऊ ना. काय बघा, बघितलं का? मनापासून हसल्या मी बघितलं आता. नाही नाही नाही, असं नाही, त्याने दाखवलं नाही आम्हाला. आम्हाला पण पण कळत तुम्हाला कळलं नाही का हो हे काय सुरू आहे ते? नाही नाही कळत. कधीच अंदाजच? अंदाज पण नाही आला हे मला. दांडिया बिंडिया खेळताना? नाही नाही, अजिबात नाही. तुम्ही कुठे होता तेव्हा दांडिया? माझं लग्न झालेलं होतं. ही माझी छोटी बहीण होती तेव्हा. आता तिला काय माहित होतं मला माहिती द्या नाही. माईक द्या, माईक द्या, माईक. काय हो? नाही, मला पण खरंच काही माहिती हा. नव्हतं. आणि जेव्हा लग्न झालं त्याच्यानंतर जेव्हा आमच्यावर बॉम्ब पडला होता की यांचं लग्न झालं, तोपर्यंत माहित नव्हतं? अजिबात माहित नव्हतं. डेअरीकडे जायचे वगैरे तेव्हा काय? नाही, माझा भाऊ तेवढा स्मार्ट आहे हेही तेव्हाच कळलं. बघा बघा. तर बाबांकडे द्या ना. सुनेबद्दल आता चांगलंच हे करते ती. माझी पण चांगली सेवा करते. आणि मुलगा? तो पण चांगला. होय ना. तुम्हाला माहिती होतं असं काय? अंदाज नाही, आला होता? जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये लग्न करून आले तेव्हा माहिती पडलं. असं झालं. तोपर्यंत माहितच तो पण नाही. माहितीच नाही. तुम्हाला- मला पोरगा एवढा चांगला ह्या भानगडीत पडणार नाही ह्या पण चांगली मुलगी घेऊन आला की नाही का? हो. हो की नाही? भाऊ कुठे? दोघांची जोडी चांगली आहे. हो. आमच्या घराच्या एक्सेप्ट करणं, आता त्यांची पण आपण एक्सेप्ट केलंय. पुढे बघूया आता. तुम्ही पण थोडे प्रयत्न करा. डेफिनेटली करणार. नक्की. नक्की. तुम्हाला खूप शुभेच्छा. बरोबर, हे कसे आहेत भाऊजी? भाऊजी चांगलेच आहेत. होय ना, चांगले आहेत ना. आज क्षमा मागायची तर कोणाची आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला? क्षमा मागायची तर ती आई वडिलांचीच मागायची आहे आणि माझ्या बहिणींची, की म्हणजे त्यांच्या नकळत मी सर्व केलं. आणि आभार मानायचे ते सुद्धा मी माझ्या बहिणींचेच मानेन, कारण त्यांनी मला सपोर्ट केला. तुम्ही? आई बाबा, आमचे बाबा आणि आई आमची जी होती ती, त्यांच्याशी क्षमा मागणार. आणि धन्यवाद म्हटलं माझी तिन्ही नंदा आणि भाऊजी आमचे तिघे. आणि सोसायटी तुमची? सोसायटी पण आमचे खूप मनमिळावे सगळे. अगदी आम्ही इथे सगळे घरासारखे वागतात अगदी. मग तुमच्या एकमेकांच्या घरातले आवाज एकमेकांना येतात? हो हो. म्हणजे भांडायचं. अरे भांडायचं? फक्त भांडायचं येतात म्हणतात. घर आहे, घर म्हटल्यानंतर या गोष्टी स्वाभाविक आहेत, होतातच. पण आता या ठिकाणी मला बघायचंय की ते तीनही वस्तू तुम्ही त्यांना मिळवून देणार का? वेळ 3 मिनिटाची आणि रंग आहे पिवळा. ए टी शर्ट ओ हळू ते पडतील. ओ, तुमची t-shirt. पळा पळा. मुगडा, डब्यातली मुगडा. मी धावू? मुगडा डब्यात. थांब येऊ दे त्यांना. हा थांब. सनाडा मुगडा. ए पिवळा पान हा पिवळा पान. हा बाबा. आणि रांगोळी पिवळी रांगोळी. हे बघ. हळद. हा अंगठी.
मला जोगेश्वरी इथून पुढे जेव्हा मी शूटिंगला येईन तेव्हा धडकी भरलेली आहे, कारण सलग 2 भाग असे झाले. या पूर्वीच्या भागामध्ये लाल रंग दिला होता, गर्दीत असलेल्या मुलाचं टी शर्ट तिकडे काढलं. त्यांचा टी शर्ट होता पिवळा. बरं झालं माझ्याकडे लक्ष नाही. मी येणार नाही परत जोगेश्वरी. बरोबर, एक मिनिट आधी त्याला बोलवा इकडे. ये बा, इकडे. शर्ट द्या त्याचं, शर्ट द्या इकडे. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी. सांगा, एक पिवळं शर्ट. आता सांगा दुसरं. दुसरा बॉक्स, बॉक्स 2, दुसरा मग, 3, दुसरा डब्बा, 4, एक शर्ट, 5, बॅट, 6, पेन, 7, तोरण, तोरण. 8, पंप तिकडे पडलाय, 9, 9, 10, 10, 11, 11 आणि 12. 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून पहिली भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. थँक्यू. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. थँक्यू. 11 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून तिसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. थँक्यू. बरं, 3 अपेक्षा सांगावं मिस्टरांकडून. त्यांनी जास्त बोलावा कधीपासून? सर्वांची, म्हणजे चाळीत पण, फॅमिलीमध्ये पण, मुलं पण ते सांगतात पप्पा जास्त बोलत नाहीत. पण त्या मुलाला कुठे माहितीये न बोलता बरंच काय केलंय त्याने. कधीपासून बोलणार? चालू आहे. चला, दुसरी अपेक्षा. दुसरी अपेक्षा म्हणजे ते लवकर घरी यावा ऑफिसमध्ये येताना, आणि संडे वगैरे घरी राहावा आमच्या बरोबर. संडेला घरी राहायचं आणि संध्याकाळी लवकर घरी यायचं. हो. कधीपासून येणार? हो, मान्य. तिसरी अपेक्षा. मला स्वित्झर्लंडला जायचं फिरायला, त्यांनी मला तिकडे न्यावं. रुमाल काढा, रुमाल. मग हे काय आलाच घाम. घाम पुसा, घाम पुसा. 2 अपेक्षा मान्य केल्या. 2 अपेक्षा मान्य नाही केल्या, तिसरी अपेक्षा कधी पूर्ण होणार? तिला त्याच्यासाठी मला गरबा खेळावा लागेल परत. तिला गरबा खेळतील त्या, पण नेणार की नाही तुम्ही? त्याला स्वित्झर्लंडला जायचंय. नेणार. नक्की? हो. बघा, आता नेणार असं तरी म्हणाले. हा, तुम्हाला खूप शुभेच्छा. तुमच्या मनातली इच्छा पूर्ण हो. कधीही चांगला विचार करावा. वास्तू, परिसर कधी तथास्तू म्हणेल सांगता येत नाही, आणि त्यातून नक्की जातील स्वित्झर्लंडला. बघा, हेलिकॉप्टरचा आवाज यायला लागलेला आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा. तुमच्या मनातली इच्छा पूर्ण हो. बरं वहिनी, तुमच्या तर 3 अपेक्षा तुम्ही सांगितल्या. हो. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. तिने आयुष्यभर मला असाच साथ द्यावा. हो, नक्की. दुसरी, ती एका एक्झामसाठी उतरलेली आहे BMCच्या, तर त्यामध्ये तिने टॉप करावं. अभ्यास करा. तिसरी अपेक्षा. मी जेव्हा घरी येईन तिच्या समोर येईन, तिची स्माइल पाहिजे चेहऱ्यावर. मग काय नसते? कामात भीती असते ना. वहिनी, त्यांची एवढीच इच्छा आहे, छोटीशी इच्छा आहे, की जेव्हा ते घरी येतील तेव्हा ते दिसले चेहऱ्यावर हसू ठेवायचं. कधीपासून होईल? आतापासून स्टार्ट. कसं दाखवा, कसं ते आले घरी. हा, बघा तिकडे. असं हसत राहा, आनंदी राहा, हेच नेहमी सांगणं. आणि मला माहिती आहे, सुख नांदावं, संपूर्ण घर हसरं राहावं म्हणून ती माऊली आणि हो ते सुद्धा त्या घरासाठी प्रयत्न करत असतात. शुभेच्छा देऊया. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. त्या आनंदाच्या प्रसंगी वहिनीला मिळते आहे तथास्तू पुणे यांच्याकडून पैठणी. आजचा भाग संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.